स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करू. आपण 10 ऑगस्टच्या न्यूज घेऊया आज. तर फर्स्ट न्यूज आहे आपली. त्याआधी आपण इम्पॉर्टंट डेज बघून घेऊया आजपर्यंत कोणते कोणते झालेले आहे इम्पॉर्टंट डेज. तर आपण 6 ऑगस्ट पासून बघूया. सो 6 ऑगस्टला हा सेलिब्रेट करण्यात येतो, ऑब्झर्व करण्यात येतो हिरोशिमा डे म्हणून. नेक्स्ट 7 ऑगस्ट. 7 ऑगस्टला हा नॅशनल हँडलूम डे म्हणून ऑब्झर्व होत असतो दरवर्षी. नेक्स्ट आणखी 7 ऑगस्टला असतो नॅशनल जॅव्हलिन डे. जो जॅव्हलिन थ्रो आहे, जे आपले नीरज चोपडा आहे जॅव्हलिन थ्रोअर इंडियाचे, तर जे जॅव्हलिन आहे त्याला नॅशनल जॅव्हलिन डे हा सेलिब्रेट करण्यात येतो 7 ऑगस्टला. नेक्स्ट आहे 9 ऑगस्ट. 9 ऑगस्टला असतो नागासाकी डे. नेक्स्ट आणखी 9 ऑगस्टला कोणता डे ऑब्झर्व करण्यात येतो, तो असतो इंटरनॅशनल डे ऑफ वर्ल्ड इंडिजिनियस पीपल. तो याची यावर्षीची थीम काय आहे, ती आहे प्रोटेक्टिंग द राईट्स ऑफ इंडिजिनियस पीपल इन व्हॉलेंटरी आयसोलेशन अँड इनिशियल कॉन्टॅक्ट. ओके, ही यावर्षीची थीम आहे 2024 ची थीम. नेक्स्ट आणखी 9 ऑगस्टला हा नॅशनल बुक लव्हर्स डे म्हणून पण सेलिब्रेट करण्यात येतो, ऑब्झर्व करण्यात येतो. 10 ऑगस्टला 2 दिवस असतात, म्हणजे आजचा दिवस. सो वर्ल्ड लॉयन डे हा ऑब्झर्व होतो 10 ऑगस्टला दरवर्षी एव्हरी इयर. आणखी वर्ल्ड बायोफ्युल डे हा पण ऑब्झर्व करण्यात येतो, आणि यावर्षीची थीम आहे त्याची सस्टेनेबल बायोफ्युअल्स फ्युलिंग अ ग्रीनर फ्युचर. ओके, सो ही आहे 2024 ची, म्हणजे या वर्षीची 10 ऑगस्ट वर्ल्ड बायोफ्युल डे ची थीम. आता वळूया न्यूज कडे. सो आपली फर्स्ट न्यूज आहे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं नॅशनल जॅव्हलिन डे, नीरज चोपडा बद्दल सांगितलं, तर त्यांचीच न्यूज आलेली आहे. सो ही आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची न्यूज. तर त्यामध्ये नीरज चोपडा यांनी विन केलेला आहे सिल्वर मेडल. ओके, बघूया सविस्तरपणे त्यांनी त्यांचा रेकॉर्ड काय होता, टायमिंग काय होता. टायमिंग म्हटलं तर त्यांचा मीटर, किती मीटर त्यांनी जॅव्हलिन जो आहे तो थ्रो केलेला आहे ते बघूया आपण. सो नीरज चोपडा यांनी सेक्युअर केलेला आहे सिल्वर मेडल इन मेन्स जॅव्हलिन इव्हेंट मध्ये, जे झालेला आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 इथे. आणि त्यांनी त्यांचा सीझन बेस्ट थ्रो दिलेला आहे. त्यांचा थ्रो होता 89.45 मीटर. नेक्स्ट त्यांची ही अचीवमेंट जी आहे ती फर्स्ट इंडियन ट्रॅक आणि फील्ड ऍथलीट ज्यांनी विन केलेले आहे 2 ऑलिम्पिक मेडल पोस्ट इंडिपेंडन्स मध्ये. तर 6 अटेम्प्ट होते त्यांच्याकडे, तर 6 मधनं त्यांनी 5 वेळा फाऊल झालेला आहे त्यांचं. पण जे फायनल अटेम्प्ट होतं त्यांचं, त्यामध्ये त्यांनी क्वालिफिकेशन थ्रो केलेलं आहे विथ 89.34 मीटर, आणि त्यांना त्याच थ्रो साठी त्यांना सिल्वर मेडल हे मिळालेलं आहे आणि सक्सेस मिळालेला आहे. जे 39.34 मीटर जे आहे तो त्यांचा की ऑफ सक्सेस आहे. तो पाकिस्तानी जॅव्हलिन थ्रोअर, आता हे तर झाले सिल्वर मेडलिस्ट. आता गोल्ड आणि ब्रॉन्झ मेडल कोणाला मिळालेलं आहे. सो पाकिस्तानचे जे जॅव्हलिन थ्रोअर आहे अर्शद नदीम, तर यांना गोल्ड मिळालेला आहे. त्यांचा जो रेकॉर्ड ब्रेकिंग थ्रो आहे तो आहे 92.97 मीटर. तर 92.97 मीटर हा जॅव्हलिन थ्रो करून त्यांना गोल्ड मेडल पटकावलेला आहे त्यांनी. नेक्स्ट अँडरसन पीटर्स जे आहे ऑफ ग्रेनाडा, त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालेला आहे, आणि त्यांचा थ्रो जो होता तो होता 88.54 मीटरचा. ओके, सो फर्स्ट गोल्ड मेडल मिळालेला आहे अर्शद नदीम यांना. सेकंड सिल्वर मेडल मिळालेला आहे नीरज चोपडा यांना, आणि ब्रॉन्झ मेडल जे मिळालेलं आहे ते मिळालेलं आहे अँडरसन पीटर्स यांना. नेक्स्ट नीरजचं जे सिल्वर आहे, त्यांनी इंडियाचे जे मेडल टॅली आहे त्यांना 5 केलेला आहे पॅरिस गेम्स मध्ये. म्हणजे आता जे टॅली झालेलं आहे मेडल्सचं इंडिया करता ते झालेले आहे 5. ओके, 5 मेडल्स जे आहे आता इंडियाकडे आलेले आहे टोटल. नीरज हे नाव आता एक जो ग्रुप आहे इंडियन्सचा ज्यांनी मल्टिपल इंडिव्हिज्युअल ऑलिम्पिक मेडल्स मिळवलेले आहे, जिंकलेले आहे, तर त्यांच्यामध्ये आता नीरज चोपडा पण एक त्या ग्रुपमध्ये सिलेक्ट झालेले आहे, ज्यामध्ये आणि त्यांना जॉईन केलेला आहे सुशील कुमार, पी.व्ही. सिंधू आणि मानू भाकेर यांना आता नीरज चोपडानी यांच्या ग्रुपला जॉईन केलेला आहे. सो हे सेकंड इंडियन मेल ऍथलीट आहे सुशील कुमार यांच्यानंतर, आणि ओव्हरऑल मध्ये थर्ड आहे ज्यांनी की बॅक टू बॅक ऑलिम्पिक मेडल मिळवलेला आहे. सो ही न्यूज होती आपली नीरज चोपडा बद्दलची.
ज्यांनी सिल्वर मेडल पटकावलेला आहे मेन्स जॅव्हलिन थ्रो मध्ये, आणि त्यांचा जो थ्रो होता सीझन बेस्ट होता 89.45 मीटर. हे सगळं आहे कशाबद्दलचं, पॅरिस ऑलिम्पिक 2024 जे इव्हेंट झालेलं आहे जॅव्हलिन थ्रो, मेन्स जॅव्हलिन थ्रो, त्यामध्ये त्यांना सिल्वर मेडल मिळालेलं आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट पण न्यूज आहे पॅरिस ऑलिम्पिकची, आणि ती आहे मेन म्हणजे इंडियन हॉकीची. तर इंडियन हॉकी टीमनी पण काय कॉन्झिक्युटिव्ह विन केलेला आहे ऑलिम्पिकचं ब्रॉन्झ मेडल. तर इंडियन हॉकी टीम जी आहे त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालेला आहे 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये, आणि त्यांचा हा कॉन्झिक्युटिव्ह विन आहे. तो बघूया. इंडियन हॉकी टीम यांनी सिक्युअर केलेला आहे ब्रॉन्झ मेडल, आणि हा त्यांचा सेकंड कॉन्झिक्युटिव्ह ऑलिम्पिक मेडल आहे, ब्रॉन्झ मेडल. सो ही जी अचीवमेंट आहे, हिस्टोरिक अचीवमेंट या वर्षीची, ती 52 इयर्सच्या गॅप नंतर आलेली आहे, जो त्यांनी लास्ट वोन केलेला होता बॅक टू बॅक ऑलिम्पिक मेडल हॉकीमध्ये. तर तो प्रिव्हियसली केला होता त्यांनी 1972 मुनिच गेम्स मध्ये. सो ही जी टीम आहे हॉकी टीम, यांनी लीड केलेली होती, कॅप्टन जे होते त्या हॉकी टीमचे ते होते हरमनप्रीत सिंग. तर त्यांनी डिफीट केलेला आहे स्पेनला, जो फायनल राऊंड होता फॉर ब्रॉन्झ मेडल. ओके, ब्रॉन्झ मेडल साठी जी टीमची कॉम्पिटिशन झाली होती त्यामध्ये स्पेनला डिफीट केलेला आहे इंडियानी, आणि ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे विथ 2-1. हे त्यांचे स्कोअर होते, गोल होते. सो त्यामध्ये सिंग यांनी गोल केलेले आहे, दोन्ही पण जे गोल केलेले आहे ते सिंग यांनी केलेले आहे, हरमनप्रीत सिंगनी. आणि जे गोलकीपर आहे PR श्रीजेश यांनी सेव्ह केलेला आहे, त्यांनी एक सेव्ह केलेला आहे. सो हरमनप्रीत सिंग यांनी 2 गोल केलेले आहे त्यामध्ये, आणि गोलकीपर PR श्रीजेश यांनी सेव्ह केलेला आहे गोल होण्यापासून. सो यामुळेच हा जो सेव्ह झालेला आहे क्रुशियल सेव्ह, याच्यामुळेच ब्रॉन्झ मेडल जे आहे ते आपल्या हॉकी टीमला मिळालेलं आहे. सो जे 2024चं ब्रॉन्झ आहे ते फॉलोज द टीम प्रिव्हियस सक्सेस. जो प्रिव्हियस सक्सेस होता त्यांचा तो होता 2020च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये. तर तेव्हा पण त्यांनी ब्रॉन्झ मेडलच क्लेम केलेलं होतं टोकियो 2020 ऑलिम्पिक मध्ये. सो आता की फॅक्ट्स बघूया आपण 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकचे. होस्ट सिटी, जसं की तुम्हाला माहितीच आहे, पॅरिस फ्रान्स ही होस्ट सिटी आहे ऑलिम्पिकची. डेट्स जे आहे ते 26 जुलै पासून स्टार्ट झालेले आहे 11 ऑगस्ट पर्यंत हा जो इव्हेंट आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 हा राहणार आहे, म्हणजे उद्याच्या दिवस पर्यंत. मोटो आहे त्यांचा गेम्स वाईड ओपन, पार्टिसिपेटिंग नेशन्स टोटल 206 आहे, आणि स्पोर्ट्स तिथे 32 स्पोर्ट्स खेळल्या जाणार आहे विथ 329 इव्हेंट्स त्याच्यामध्ये होणार आहेत. ओके, हे काही की फॅक्ट्स होते 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक बद्दल. त्यामध्ये इंडियन हॉकी टीम आहे त्यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलेले आहे, आणि हा त्यांचा कॉन्झिक्युटिव्ह विन आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आणखी पॅरिस ऑलिम्पिकचीच न्यूज आहे. सो सिडनीच्या मॅक लॉफिंग लेव्रॉन यांनी वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे आणि विन केलेला आहे 400 मीटरच्या हर्डल मध्ये गोल्ड मेडल. सो बघूया. मॅक लॉफलिंग लेव्रॉन जे की USA चे आहे, सिडनीचे आहे, त्यांनी त्यांचा सेकंड कॉन्झिक्युटिव्ह ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवलेला आहे त्यांनी 400 मीटर हर्डल रेस मध्ये 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये. ओके, सो त्यांचे अचीवमेंट बघूया आपण. जे रेकॉर्ड ब्रेकिंग परफॉर्मन्स आहे त्यांचा, त्याबद्दल किती टाइम मध्ये त्यांनी, किती सेकंड मध्ये त्यांनी ही रेस कंप्लीट केलेली आहे. सो त्यांनी न्यू रेकॉर्ड जो आहे तो बनवलेला आहे. त्यांचा टाइम होता 50.37 सेकंड. 50.37 सेकंड मध्ये त्यांनी जी हर्डलची रेस आहे त्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलेला आहे, सरपास केलेला आहे त्यांनी त्यांचा प्रिव्हियस वर्ल्ड रेकॉर्ड 0.28 सेकंड. जो प्रिव्हियस त्यांचा रेकॉर्ड होता तर 0.28 सेकंडनी त्यांनी हा रेकॉर्ड जो आहे तो सरपास केलेला आहे. त्यांचा जो परफॉर्मन्स आहे एक्झिस्टिंग ऑलिम्पिक मधला परफॉर्मन्स जो होता 51.46 सेकंडचा, त्याला पण तो पण शॅटर झालेला आहे, आणि त्यांनी जो रेकॉर्ड होता तो टोकियो 2020 ऑलिम्पिक मध्ये हा बनवलेला होता. हा जो रेकॉर्ड आहे तो सेट केलेला होता 51.46 सेकंडचा. आणि सो अदर मेडलिस्ट बघूया आपण. सिल्वर, आता गोल्ड तर मिळालेला आहे यांना, मॅक लॉव्हिंग यांना. सिल्वर आणि ब्रॉन्झ कोणाला मिळालेला आहे बघून घेऊया आपण. सिल्वर मिळालेला आहे अन्ना
कोकरेल यांना जे की USA चे आहे, त्यांनी त्यांचा पर्सनल बेस्ट दिलेला आहे 51.87 सेकंड्स मध्ये. त्यांनी हर्डल रेस जी आहे ती कंप्लीट केलेली आहे. ब्रॉन्झ मिळालेला आहे फेमके बोल यांना, जे की नेदरलँडचे आहे. त्यांनी थर्ड प्लेसवर फिनिश केलेला आहे. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे चायनाने लॉन्च केले आहे फर्स्ट बॅच ऑफ सॅटेलाइट टू कम्पीट विथ स्टारलिंक. तर चायना आता स्टारलिंक सोबत कम्पीट करण्याकरता त्यांनी त्यांची फर्स्ट बॅच जी आहे सॅटेलाइटची ती लॉन्च केलेली आहे. बघूया काय आहे त्याचं नाव. तर चायनीज स्टेट ओन्ड एंटरप्राइज यांनी सक्सेसफुली प्लेस केलेले आहे टोटल 18 सॅटेलाइट ऑर्बिट मध्ये. तर 18 सॅटेलाइट टोटल त्यांनी ऑर्बिट मध्ये प्लेस केलेले आहे, लॉन्च केलेले आहे. का कशा करता, जे स्वतःचं ओन व्हर्जन जे आहे US फर्म स्पेसएक्स यांच्यासोबत कम्पीट करण्याकरता, स्पेसएक्सची जे स्टारलिंक नेटवर्क आहे त्यांच्यासोबत कम्पीट करण्याकरता त्यांनी हा जे सॅटेलाइट आहे ऑर्बिट मध्ये लॉन्च केलेले आहे. सो लॉन्च डिटेल्स बघूया आपण. द सॅटेलाइट जे लॉन्च केलेलं होतं ते लॉन्च बाय आहे शांघाई स्पेसकॉम सॅटेलाइट टेक्नॉलॉजी इथलं लॉन्च झालेलं आहे. कधी अलॉंग March 6 रॉकेट मधून लॉन्च हे टूक प्लेस झालेलं आहे तायुन सॅटेलाइट लॉन्च सेंटर मधनं, जे की येते शँक्शी प्रोव्हियन्स मध्ये. सो 1000 सेल्स कॉन्स्टेलेशन बद्दल बघून घ्या. बघ, ही जी लॉन्च आहे ही लॉन्च मार्क करता त्यांचं फर्स्ट बॅच अंडर चायनाची जे प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचं नाव काय आहे 1000 सेल्स कॉन्स्टेलेशन. तर हा त्यांचा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्ट थ्रू त्यांनी ही जी फर्स्ट बॅच आहे सॅटेलाइटची ती लॉन्च केलेली आहे. नेक्स्ट, हा प्रोजेक्ट एक पार्ट आहे चायनाची स्ट्रॅटेजी आहे की जे US ची स्पेसएक्स स्टारलिंक नेटवर्क आहे त्यांच्यासोबत कम्पीट करण्यासाठी ही त्यांची एक स्ट्रॅटेजी बनवलेली आहे त्यांनी. सो करंटली त्या स्टारलिंक नेटवर्कनी जे आहे करंटली किती सॅटेलाइट्स त्यांच्या ऑर्बिट मध्ये पाठवलेले आहे. सो अबाउट 5500 लिओ सॅटेलाइट्स त्यांनी ऑर्बिट मध्ये ऑलरेडी पाठवलेले आहेत करंटली स्पेसएक्सच्या स्टारलिंक नेटवर्कने. सो लिओ सॅटेलाइट हे ऑपरेट करते अल्टिट्यूड ऑफ 300 किलोमीटर टू 2000 किलोमीटर्स वर आणि ऑफर करते कॉस्ट इफेक्टिव्ह इफिशियंट ट्रान्समिशन कम्पेअर टू हायर ऑर्बिट सॅटेलाइटच्या कम्पेअर मध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह आणि इफेक्टिव्ह इफिशियंट ट्रान्समिशन कम्पेअर करते ती. ओके, ही जे लिओ सॅटेलाइट आहे स्टारलिंकची. सो चायनाने त्यांची फर्स्ट बॅच जी आहे ते लॉन्च केलेली आहे ऑर्बिट मध्ये कम्पीट करण्याकरता US फर्म स्टारलिंक स्पेसएक्सच्या स्टारलिंक लिंक नेटवर्क सोबत. आणि टोटल त्यांनी 18 सॅटेलाइट जे आहे ते ऑर्बिट मध्ये पाठवलेले आहे, लॉन्च केलेले आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे ओडिसा ही फर्स्ट स्टेट बनलेली आहे ज्यांनी लॉन्च केलेला आहे ग्रेन्सचं ATM. आता आपण ATM जे आहे त्याच्यामधनं पैसे काढतो, तर आता बँक्स मध्ये हे पण झालेलं आहे, मशीन्स आलेले आहे की ज्यावरनं आपण डायरेक्ट प्रिंट करू शकतो आपली पासबुक. तर तसंच आता सेम काय केलेलं आहे ओडिसानी त्यांची फर्स्ट जे आहे ग्रेन ATM ती लॉन्च केलेली आहे. तर त्यामधनं काय होणार आहे बघूया आपण. सो इंडियाज फर्स्ट राउंड द क्लॉक ग्रेन ATM जे आहे ते ओपन झालेलं आहे कुठे ओडिसाच्या ओडिसाच्या भुवनेश्वर मध्ये जे मांचेश्वर आहे तिथे ओपन झालेला आहे ग्रेन ATM. सो ह्या लॉन्च मुळे विथ द लॉन्च ऑफ द ग्रेन ATM जे लॉन्च झालेलं आहे त्यामुळे जे PDS आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे ते बेनिफिशियरीजला जास्त डिले नाही होणार आहे, लवकरात लवकर डिस्ट्रीब्युट होईल आणि जे फूड ग्रेन्स आहे बेनिफिशियर्सला लवकरात लवकर मिळेल सुद्धा. सो बाय इनपुटिंग आता कसं मिळणार हे ग्रेन, कसं मिळणार, आपण जसं पासबुक प्रिंट करतो तर आपल्याला पासबुक टाकावं लागते तेव्हाच आपल्याला ती प्रिंट करून मिळते. तर आता ग्रेन्स कसे मिळणार त्यामधनं, जसं आपण ATM मध्ये आपला ATM टाकतो आपण आणि पिन टाकतो तेव्हा आपल्याला पैसे मिळतात. यामध्ये कसं मिळणार आहे ते बघूया आपण. तर इथे तुम्हाला आधार आणि राशन कार्ड नंबर जे आहे आधार कार्ड किंवा राशन कार्ड नंबर इनपुट करावं लागेल, मग ते बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन होणार तिथे आणि नंतर जे आहे बेनिफिशियरीजला त्या मशीन मधनं ग्रेन्स मिळेल. सो हे आपल्या ATM सारखंच आहे, सेम तसंच आहे. असं आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण इंडियामध्ये झालेलं पाहिजे. आता पूर्ण इंडियामध्ये असे ATM बनले पाहिजे. त्यामुळे जे लोक आहेत जे बेनिफिशियरीज आहेत
जे ज्यांना डिले होत असते जे ग्रेन्स मिळण्यामध्ये, तर ते डिले होणार नाही. सो ओडिशा गव्हर्नमेंटनी हे लॉन्च केलेलं आहे इनिशिएटिव्ह कोणाच्या पार्टनरशिप मध्ये, वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या पार्टनरशिप मध्ये हा इनिशिएटिव्ह हा लॉन्च केलेला आहे ओडिशा गव्हर्नमेंटनी. आणि कशा करता, जे न्यूट्रिशनल सिक्युरिटी आहे स्टेट मधली त्याला अचीव करण्याकरता ही पार्टनरशिप करण्यात आलेली आहे. सो द वर्ल्ड फूड प्रोग्राम इंडिया काय म्हणतं की एटीएम ही डिस्पेन्स करेल राईस व्हीट अराउंड द क्लॉक, म्हणजे ती जी एटीएम आहे ती राईस आणि व्हीट डिस्पेन्स करणार आहे त्यांच्या मशीन मधनं. अन्नपूर्ती. ओके, तर आता आपण बघितलं की ते मशीन एक एटीएम आहे, पण तिचं नाव काय आहे, अन्नपूर्ती. ओके, अन्नपूर्ती हे त्याचं नाव आहे, अन्नपूर्ती ग्रेन एटीएम. म्हणजे त्याच्यामधनं अन्न निघणार, व्हीट आणि राईस निघणार, म्हणून त्याला अन्नपूर्ती ग्रेन एटीएम असं म्हटलं जाणार आहे. सो अन्नपूर्ती कॅन डिस्पेन्स ग्रेन अप टू 50 किलोग्राम, म्हणजे 50 किलोग्राम पर्यंत ते अन्नपूर्ती जी आहे ते ग्रेन डिस्पेन्स करणार आहे 5 मिनिटांमध्ये. आणि जो एरर रेट राहणार आहे तो राहणार आहे 0.01% एरर रेट राहणार आहे. तो एक वेळा बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन कंप्लीट झालं त्यानंतर कन्सिस्टन्स ऍक्सेस मिळणार आहे फुल फूड रेशन करता. जे मॉड्युलर डिझाईन आहे ते अलाव करता इझी असेंब्ली बेस्ड ऑन अवेलेबल स्पेस. जे अवेलेबल स्पेस आहे त्याच्यानुसार जे मॉड्युलर डिझाईन आहे ते इझिली असेंब्ली सुद्धा करतं. अन्नपूर्ती ही एनर्जी इफिशियंट सुद्धा आहे आणि कन्झ्युम करते फक्त 0.6 वॅट पर अवरची एनर्जी. ओके, सो ती सोलर पॅनल्स वर चालते फॉर ऑटोमॅटिक. सोलर पॅनल्स वरती कनेक्टेड आहे आणि ऑटोमॅटिक रिफिलिंग सुद्धा त्यामध्ये होत जाते. तर युनिट्स एनेबल 24/7 ऍक्सेस रिड्युसिंग वेटिंग टाइम बाय 70%. तर 24/7 चा त्याच्यामध्ये काय आहे, युनिटचा एनेबल दिलेला आहे आणि वेटिंग टाइम त्यामुळे रिड्यूस होणार आहे 70% ने. सो ही खूप युजफुल आहे ही एटीएम, अन्नपूर्ती ग्रेन एटीएम ही जी झालेली आहे, इन्स्टॉल लॉन्च करण्यात आलेली आहे गव्हर्नमेंट, ओडिशा गव्हर्नमेंटने लॉन्च केलेली आहे. तशी आता पूर्ण इंडियामध्ये सुद्धा ही लॉन्च झालेली पाहिजे. त्यामुळे जी न्यूट्रिशन आहे, न्यूट्रिशन सिक्युरिटी त्या स्टेट मधली, तर त्याला ते अचीव सुद्धा करणार आहे. तसं पूर्ण इंडियामध्ये झालं पाहिजे. त्यामुळे ज्यांना पण फूड ग्रेन्स मिळण्याकरता जे डिले होतो तो डिले होणार नाही. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे डीबीएस यांनी अपॉइंट केलेला आहे तन सू शाह यांना फर्स्ट फिमेल सीईओ म्हणून. तर बघूया काय आहे डीबीएस. सो डीबीएस ग्रुप यांनी अनाउन्स केलेलं आहे तन सू शाह यांना त्यांच्या फर्मचं हेड म्हणून, जे की इन्स्टिट्यूशनल बँकिंगचं हेड म्हणून त्यांना अपॉइंट केलेलं आहे. ते सक्सीड करणार आहेत चीफ एक्झिक्युटिव्ह पियुष गुप्ता यांना. त्यांची जे रिटायरमेंट आहे 28 मार्च 2025 मध्ये त्यांची रिटायरमेंट होणार आहे. त्यानंतर त्याच्यासाठी त्यांना त्यांच्या जागेवर रिप्लेस करणार आहेत आणि सक्सीड करणार आहेत त्यांना. सो म्हणून त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. तान सू शाह यांना अपॉइंट केलेला आहे ज सीईओ म्हणून. सो सिंगापूर बिगेस्ट बँक आहे. ओके, सो डीबीएस ग्रुप आहे ती सिंगापूरची ही बिगेस्ट बँक आहे. सो टॅन यांनी जॉईन केलेलं होतं बँक 2010 मध्ये आणि त्यांनी सर्व केलेलं आहे ऍज अ डेप्युटी सीईओ म्हणून. ओके, आतापर्यंत त्यांनी डेप्युटी सीईओ म्हणून तिथे वर्क केलेलं आहे आणि 2010 मध्ये त्यांनी जॉईन केलेली होती ती फर्म. सो सीईओ पियुष गुप्ता हे रिटायर होणार आहेत 28 मार्च 2025. तुम्हाला आधी सांगितलं की 28 मार्च 2025 मध्ये त्यांचे रिटायरमेंट होणार आहे. तर बँक तेव्हा होस्ट करणार आहेत नेक्स्ट अॅन्युअल जनरल मीटिंग, तेव्हा ते त्यांचं रिटायरमेंट होणार आहे. ओके, सो टॅन यांची अपॉइंटमेंट जी आहे विल ऑल्सो मेक हर फर्स्ट इंटरनल कॅन्डिडेट टू सक्सीड ॲज सीईओ. तर ही काय आहे, ही जी अपॉइंटमेंट आहे टॅनची ही एक फर्स्ट इंटरनल आहे ज्यांनी सक्सीड केलेला आहे फर्स्ट इंटरनल कॅन्डिडेट म्हणून, जे सीईओ बनलेले आहे त्याच फर्म मधल्या. ओके, सो डीबीएस यांनी अपॉइंट केलेला आहे टॅन यांना ऍज अ फर्स्ट फिमेल सीईओ म्हणून. आणि डीबीएस काय आहे, ही एक सिंगापूरची बिगेस्ट बँक आहे. हा ग्रुप आहे डीबीएस ग्रुप. नेक्स्ट बघूया न्यूज. क्वेश्चन्स बघून घेऊया. क्वेश्चन्सच्या आधी एकदा आपण डेज बघून घेऊया. सो डेज आहे 6 ऑगस्टला हा हिरोशिमा डे ऑब्झर्व करण्यात येतो.
7 ऑगस्टला 2 दिवस असतात, नॅशनल हँडलूम डे आणि नॅशनल जॅव्हलिन डे. नेक्स्ट 9 ऑगस्टला हे 3 डे ऑब्झर्व करण्यात येतात. तर एक असतो नागासाकी डे, दुसरा जो आहे तो आहे इंटरनॅशनल डे ऑफ वर्ल्ड इंडिजिनियस पीपल आणि त्याची यावर्षी थीम आहे प्रोटेक्टिंग द राईट ऑफ इंडिजिनियस पीपल इन व्हॉलेंटरी आयसोलेशन अँड इनिशियल कॉन्टॅक्ट. नेक्स्ट 9 ऑगस्टला आणखी नॅशनल बुक लवर्स डे पण असतो. 10 ऑगस्ट म्हणजे आजच्या दिवशी हा वर्ल्ड लॉयन डे आणि वर्ल्ड बायोफिल डे हा ऑब्झर्व करण्यात येतो आणि वर्ल्ड बायोफिल डे याची थीम आहे यावर्षीची सस्टेनेबल बायोफ्युअल फ्युलिंग अ ग्रीनर फ्युचर. ओके, सो क्वेश्चन्स कडे बघूया आपण. सो क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन आहे विच इंडियन ऍथलीट द फर्स्ट टू विन 2 इंडिव्हिज्युअल ऑलिम्पिक मेडल इन ट्रॅक अँड फील्ड. तर ट्रॅक आणि फील्ड मध्ये कोणते इंडियन ऍथलीटनी काय केलेलं आहे, फर्स्ट विन केलेले आहे 2 इंडिव्हिज्युअल ऑलिम्पिक मेडल्स, ते आहे नीरज चोप्रा. नेक्स्ट आहे हु कॅप्टन द इंडियन हॉकी टीम टू ब्रॉन्झ ऍट द 2024 ऑलिम्पिक. 2024 जे पॅरिस ऑलिम्पिक आहे त्यामध्ये इंडियन हॉकी टीम जी आहे ते कोणी लीड केलेली होती, त्याचे कॅप्टन कोण आहे, त्यांचे कॅप्टन आहे हरमनप्रीत सिंग. ओके, सो आता आपण तर बघितलं की ब्रॉन्झ मिळालेला आहे इंडियन हॉकी टीमला. सो आपण आपले एक राहिलेलं आहे यामधलं की गोल्ड आणि सिल्वर कोणाला मिळालेला आहे. सो गोल्ड मिळालेला आहे नेदरलँडला आणि सिल्वर मिळालेला आहे जर्मनीला आणि ब्रॉन्झ इंडियाला. ओके, हे आपलं कव्हर करण्याचं राहिलेलं होतं. सो गोल्ड मिळालेला आहे नेदरलँडला, नेदरलँडच्या हॉकी टीमला, सिल्वर जर्मनीच्या हॉकी टीमला आणि ब्रॉन्झ हे इंडियाच्या हॉकी टीमला मिळालेला आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणी वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे 400 मीटर हर्डलच्या रेसमध्ये आणि त्यांचा टाइम जो होता तो होता 50.37 सेकंडचा. तर सिडनीच्या मॅकलॉलिन लेब्रॉन तर यांनी हा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे 400 मीटर हर्डलच्या रेसमध्ये. नेक्स्ट नेक्स्ट आहे व्हॉट इज द नेम ऑफ द चायनीज सॅटेलाइट प्रोजेक्ट. तर चायनीज सॅटेलाइटचा जो प्रोजेक्ट आहे त्याचं नाव काय आहे, ज्यांनी लॉन्च केलेलं आहे कम्पीट करण्याकरता स्पेस एक्सच्या स्टारलिंक नेटवर्क सोबत. तर त्याचं नाव आहे, त्या प्रोजेक्टचं नाव आहे 1000 सेल्स कॉन्स्टलेशन. ओके, 1000 सेल्स कॉन्स्टलेशन हे त्या प्रोजेक्टचं नाव आहे, चायनीज प्रोजेक्टचं. नेक्स्ट विच इंडियन स्टेट, कोणत्या इंडियन स्टेटने लॉन्च केलेलं आहे इंडियाचं फर्स्ट अन्नपूर्ती ग्रेन एटीएम, कोणाच्या पार्टनरशिप सोबत, वर्ल्ड फूड प्रोग्राम यांच्या पार्टनरशिप सोबत अचीव करण्याकरता न्यूट्रिशनल सिक्युरिटी स्टेट मध्ये. तर ओडिसाच्या गव्हर्नमेंटनी पार्टनरशिप केलेली आहे. नेक्स्ट विच सिंगापुरियन मल्टीनॅशनल बँकिंग आणि फायनान्स सर्व्हिस कॉर्पोरेशन यांनी अपॉइंट केलेला आहे टॅन सू शॅन यांना ऍज अ फर्स्ट फिमेल सीईओ म्हणून. तर डीबीएस बँक, जे डीबीएस बँक आहे ग्रुप आहे सिंगापूरची बिगेस्ट बँक, त्यांनी अपॉइंट केलेला आहे टॅन सू शॅन यांना त्यांची फर्स्ट फिमेल सीईओ म्हणून. तो तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला नक्की आवर्जून लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्हाला तुमची वोकॅब्युलरी वाढवायची असेल तर तुम्ही 8 वाजताचं सेशन बघू शकता. मयूर सर हे 8 वाजता सेशन घेत असतात, त्याने तुमची वोकॅब्युलरी स्ट्रॉंग होईल. सो थँक्यू.